नागपूर कसोटी सामन्याचा दुसरा दिवस बहारदार ठरलेला आहे. ज्या विकेटवरती चांगल्या विकेटवरती टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली, त्याच विकेटवरती भारतीय संघाने आज सुंदर बॅटिंग करून दाखवलेली आहे. 144 धावांची आघाडी मिळवलेली आहे. 7च फलंदाज अजून आऊट झालेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या खेळावरती भारतीय संघाची मोहर लागली आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. परंतु या कासच्या अगोदर मी पहिल्यांदाच कबूल करतो की 5 पैकी 4 भारतीय प्रमुख फलंदाजांना अपयश आलेलं आहे. के.एल. राहुल ज्याच्यावरची टीका वाढत चाललेली आहे, पुजारांनी थोडीशी घाई केली असं मला वाटतं. विराट कोहली दुर्दैवाने आऊट झाला डाव्या बाजूला आणि सूर्यकुमार यादवला नेथन लॅननी भस्कन बॉल वळवून आऊट काढलं. त्यामुळे 5 पैकी 4 प्रमुख बॅट्समन आऊट होऊन सुद्धा भारताकडे 144 धावांची आघाडी आहे. त्याला कारण होतं कप्तान रोहित शर्माचं बहारदार शतक. मी तुम्हाला सांगतो, T20तलं त्याचं शतक, वन डे मधली त्याची मोठमोठी शतकं ही मला जेवढी भुरळ पाडत नाही तेवढं ह्या अशा विकेटवरचं अशा परिस्थितीमधलं शतक हे मला मोह पाडून जातं. त्याचं कारण विकेट बॅटिंग करता सोपं नव्हतं. समोरच्या टीमकडे चांगले बॉलर्स होते. टॉड मर्फीनी एकदम टिचून बॉलिंग केली, त्या मानाने नॅथन लिओनला भारतीय फलंदाजांनी पेलून दाखवलं. परंतु रोहितच्या आजच्या खेळामध्ये संयम होता, त्याच्याबरोबर संपूर्णपणे नियंत्रण होतं खेळावरती आणि त्याचबरोबर मोठे फटके मारण्याचं त्याचं जे कर्तव्य आहे ते तर तुम्ही नाकारू शकत नाही. त्याच्या आउटस्टँडिंग 120 धावांमुळेच भारतीय संघाला आज मोठ्या आघाडीकडे वाटचाल करता आली. आणि मी तुम्हाला सांगतो, रोहितला बाकी सगळ्या खेळाडूंनी दिलेली साथ ही सुद्धा मोलाची ठरली. याच्यामध्ये 3 फिरकी गोलंदाजांचं नाव घ्यायला लागेल. नाईट वॉचमन म्हणून आलेल्या अश्विन हा त्रास देणार हे मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं. सुंदर बॅटिंग त्यांनी केली. पहिल्या तासामध्ये विकेट जाऊन दिली नाही. तिथेच पहिला मानसिक धक्का ऑस्ट्रेलियन टीमला लागलेला होता आणि अश्विननी केलेल्या 20च्या आसपास का 23च्या आसपासच्या धावा या धावांपेक्षाही समोरच्या संघाला जागेवर ठेवण्याकरता त्याचा उपयोग झाला असं मला वाटेल. जसं मी सुरुवातीला बोललो की प्रमुख फलंदाजांना आज अपयश आलं. रोहित एका बाजूने खंबीर उभा होता, नुसता उभा नव्हता तर तो धावासुद्धा वाढवत होता. परंतु नंतर जे रवींद्र जडेजानी त्याला साथ दिली, काय रवींद्र जडेजा खेळाडू आहे. सर रवींद्र जडेजा त्याला उगाच नाही मिळत. कुठल्याही कॅप्टनचा ड्रीम प्लेअर असं मी त्याचं वर्णन करेन. बॅटिंग घ्या, बॉलिंग घ्या, फिल्डिंगमध्ये तर तो अफलातून आहेच. त्यामुळे एक जबरदस्त पॅकेज हे रोहित शर्माला वाटत असेल की आपल्या संघामध्ये आहे रवींद्र जडेजाच्या रूपानं. त्यांनी आज एका चांगल्या फलंदाजाला साजेल अशी बॅटिंग करून दाखवलेली आहे त्यांनी. आणि दुसरा डावरा त्याचा खेळाडू गुजरातचा आणि तो म्हणजे अक्षर पटेल ज्याचं नुकतंच लग्न झालंय. या दोघांनी मिळून 1 ना 2 81 धावांची नाबाद भागीदारी केली आहे आणि त्यामुळे भारतीय संघाच्या हाती आता 144 धावांची आघाडी आली आहे. हे दोघंही 60 आणि 50 धावा करून नाबाद खेळतायत आणि ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स हे बॉलिंग टाकून काही प्रमाणात थकलेले आहेत. मी एवढंच म्हणेन, अजून सामना संपूर्णपणे हातात आलाय का नाही, परंतु वर्चस्व गाजवण्याकडे एक दमदार पाऊल हे भारतीय संघाने नक्कीच टाकलेलं आहे. आज ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी खास करून कॅप्टननी बऱ्याच चुका केल्या. त्यांनी रोहित शर्माला टाकलेला बॉल, आऊट करताना टाकलेला बॉल हा भन्नाट होता, पण कॅप्टन म्हणून त्याची फील्ड प्लेसमेंट, त्याचे बॉलिंग चेंजेस हे पॅट कमिन्सनी खूपच सामान्य केले. कित्येक वेळेला स्लिपमधनं स्टीव्ह स्मिथ हातवारे करत होता की तू काय फील्ड अरेंजमेंट करतोय. कारण मार्नस लबुशेन आणि त्याचबरोबर रेनशॉ सारखे साधे बॉलर बॉलिंग टाकताना सुद्धा त्यांनी शॉर्टलेगचा आणि स्लिपचा फिल्डर ठेवला होता. तो कशासाठी हे मला कळलं नाही. एनिवे, आपल्या ते फायद्याचं ठरलेलं आहे. म्हणून मी एवढंच म्हणेन, ज्यांना वाटत होतं की ही विकेट भिंगरी आखाडा ठरणार, तशी ही विकेट नाही आहे. बॉल थोडासा वळतोय, खाली राहतोय, वर राहतोय, परंतु या विकेटवरती बॅटिंग करणं अशक्य नाही हे रोहित शर्मा आणि त्याच्याबरोबर अक्षर पटेल, अश्विन आणि रवींद्र जडेजांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या खेळाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा भारतीय संघ उरलेल्या 3 विकेटसह अजून आघाडी किती वाढवतो आणि दडपणाचं ओझं हे ऑस्ट्रेलियावरती किती वाढत जातं हे बघण्याकरता मी परत एकदा तुमचा प्रतिनिधी म्हणून नागपूरच्या मैदानावरती हजर राहणार आहे. तुमचं मत काय? आज रोहित शर्माची इनिंग तुम्हाला कशी वाटली? नव्हती का? खास इनिंग होती. आणि त्याचबरोबर सर जडेजांचं अष्टपैलुत्व आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे तुमची मतं जरूर नोंदवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.